आमचा योग योग्य की अयोग्य हे कसे समजणार? परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. साक्षीताई म्हणतात, परमशांती बापूजी, माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे की मला कित्येक आत्मे विचारतात की जेव्हा ते ध्यानात जातात, परमशांतीच्या योगात जातात, आत्मस्वरूपात स्थित होतात, तर मला असा प्रश्न विचारायचा होता की आम्हाला कसे समजणार की योग योग्य आहे की योग्य टेक्निक वापरत आहोत? तसेच योग अवस्थेत सुरुवातीपासून अंतपर्यंत कोणता अनुभव होईल ज्यातून आम्हाला समजेल की आमचा योग बिलकुल बरोबर आहे? परमशांती बापूजी. बापूजी म्हणतात, परमशांती, जेव्हा योग लागत असतो तेव्हा मनाला त्याची जाणीव होते. मनाने योगाने परमपित्याशी कनेक्शन होत असते, तेव्हा पॉवर येत असते. तर योग म्हणजेच पॉवर. योग लागला, पॉवर आली. पॉवर आल्याने सूक्ष्म शरीरातील जी नकारात्मकता भरलेली आहे ती निघून जाते. पहिले सूक्ष्म शरीर बदलेल, नंतर अधिक पॉवर येईल, तर कारण शरीर बदलेल. आणि जेव्हा कारण शरीर बदलू लागेल तेव्हा कारण शरीरात जे पण अनेक जन्मांचे रेकॉर्डिंग आहे ते भस्म होऊ लागेल, नष्ट होऊ लागेल. कारण शरीराच्या आधारावरच मन चालत असते. नंतर हळूहळू मनातील बदलाचा अनुभव करणार. मन बदलेल, एकदम शांत होईल. मनात नेहमीच निरंतर हळूहळू करत योगी निरंतर योगीचा अनुभव घेईल. नष्टो मोहा स्मृती लब्धाच्या स्टेजवर जाईल. इच्छा मात्रम अविद्याची स्थिती येईल. हदच्या म्हणजेच भौतिक गोष्टीत जास्त लक्ष लागणार नाही. बुद्धी नेहमीच बेहदमध्ये असेल. कारण शरीरात कोणतेही रेकॉर्डिंग शिल्लक राहणार नाही. योग लागल्याने पॉवर येईल. विकर्म विनाश होतील, तर मन बदलेल. मन बदलेल तर बुद्धी पण बदललेली राहील, ती सत्वप्रधान होईल. नंतर हळूहळू बुद्धीत खूप पॉवर येईल, खूप योग लागेल आणि ती त्रिगुणातीत होईल. बुद्धी हळूहळू भावातीत बनेल. जेव्हा ती भावातीत बनेल तर हळूहळू योगाचा अनुभव येईल व ते जास्त योग करू लागतील. नेहमी बुद्धी व मन योगामध्येच लागेल. योग करायचा आणि पॉवर घ्यायची, फक्त हेच होईल. कर्मातीत, भावातीत आणि गुणातीत. नंतर अखेरीस एक दिवस आत्मा एकदम हलका होईल. आत्मस्वरूपाची अनुभूती येईल. एकदम लाईटचे शरीर, पूर्ण लाईटच्या शरीराचा अनुभव होईल. थोड्या वेळासाठी होईल. पहिले थोड्या वेळासाठी होईल. नंतर हळूहळू पुढे जात योगाचा अनुभव वाढेल, पॉवर येईल. कर्मातीत अवस्था बनत जाईल. एकदम कर्मातीत बनून जाईल. नंतर हळूहळू एकदम आत्म्यातच स्थित होईल, आत्मस्वरूपात स्थित होईल. फक्त आत्माच दिसेल, दुसरं काहीही दिसणार नाही. हळूहळू समजणार की एकदम तुम्ही आत्मस्वरूपात स्थित झालेले आहात, तर ती जाण्याची तयारी आहे व नंतर आत्मा बेहदच्या दिव्य विमानात जाऊन बसेल. परमशांती, बेहदची परमशांती. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेहदची परमशांती.